आता बातमी अमरावतीमधून आहे। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यू प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे। रुग्णालयातील फायर सेफ्टी यंत्रणा मॅन्युअल मोडमध्ये होती। अधिकाऱ्यांच्या पाहणीतनं ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। फायर यंत्रणा ऑटोमॅटिक असती तर घटना टळली असती अशा चर्चा सुरू झाल्या। आग लागल्यानंतर ऑटोमॅटिक फायर यंत्रणेमध्ये फायर अलार्म वाजतो, पाण्याचे स्प्रिंकलर्स सुरू होतात, तर मॅन्युअल सिस्टीममध्ये आग लागल्यानंतर ते फायर सिस्टीम कर्मचाऱ्यांना सुरू करावे लागते, अशी ही माहिती आता यामध्ये समोर आली आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमाप यांच्याकडून। स्वप्नील, काय नेमकं घडलंय, काय अधिकची माहिती या संदर्भात मिळते? नक्कीच म्हणाली, अत्यंत धक्कादायक माहिती जी आहे ती चौकशीमध्ये समोर आलेली आहे। या अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये फायर यंत्रणा जी बसवलेली आहे यामधली मोठी चूक आता समोर आलेली आहे। फायर यंत्रणेमध्ये जर आपण पाहिलं तर 2 प्रकार असतात, एक ऑटोमॅटिक आणि एक मॅन्युअल। ऑटोमॅटिक यंत्रणा जी जेव्हा काम करते, जेव्हा अचानक आग लागते त्यानंतर ऑटोमॅटिक यंत्रणा ही सक्रिय होते, त्याला कुठल्याच कर्मचाऱ्याचं काम राहत नाही। ऑटोमॅटिक संपूर्ण हा फायर अलार्म वाजतो, त्यानंतर स्प्रिंकलर सुरू होतात आणि ही आग विझवली जाते। परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही यंत्रणाच मॅन्युअल सिस्टीम मध्ये होती, त्यामुळे आग लागल्यानंतर जर आपण पाहिलं तर ही आग विझवण्याचे प्रयत्न केले जातात। ही संपूर्ण जर यंत्रणा ऑटोमॅटिक असती तर ही परिस्थिती ओढावली नसती, कदाचित ही अमरावतीची घटना जी आहे ती टाळता आली असती, अशा आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। चौकशी समिती आज दाखल होणार आहेत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उपसंचालक, आरोग्य उपसंचालकांकडून जी अंतर्गत चौकशी सुरू आहे या चौकशीमधनं ही धक्कादायक बाब समोर आलेली, अत्यंत गंभीर संपूर्ण ही बाब आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जे व्हेंटिलेटरचा स्फोट झाला, हे व्हेंटिलेटर शिलर कंपनीची आहे। 2022 मध्ये याच रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये जर आपण पाहिलं तर लहान बाळांच्या अतिदक्षता विभागाला व्हेंटिलेटरला आग लागलेली होती। त्यावेळेस जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं। त्यावेळेस कर्मचाऱ्यांनी आपले जबाब नोंदवले होते की शिलर कंपनीचं जे व्हेंटिलेटर आहे ते आम्हाला नको, आग लागू शकतात। परंतु तरी देखील या नवीन इमारतीमध्ये शिलर कंपनीचे संपूर्ण व्हेंटिलेटर बसवण्यात आलेले आहे। त्यामुळे हा नेमका कंत्राट कुणाला दिला, शिलर कंपनीचा आग्रह का, असे प्रश्नचिन्ह जे आहे ते या घटनेनंतर निर्माण झाले। नक्कीच स्वप्नील, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।